आता दुसरा नियम असा आहे की सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये व्यवस्थित लिहून घ्या. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ही, शी आणि इट, ही, शी आणि इट ह्या तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्यांसमोर येणाऱ्या क्रियापदाचा शेवट जर वाय, स्मॉल वाय का एकदम सिंपल, वाय ने होत असेल व त्यापूर्वीचे अक्षर म्हणजे लेटर जर व्यंजन असेल तर वाय चा आय होऊन क्रियापदास ईएस प्रत्यय लागतो. ईएस प्रत्यय लागतो. कंटाळा करायचा नाही अजिबात, पूर्ण तोंडपाठ असायला पाहिजे तुमचं. बघा नियम क्रमांक 2, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ही, शी आणि इट त्याच्यासाठीच नियम येतो. ही, शी आणि इट ह्या तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्यांसमोर येणाऱ्या क्रियापदाचा शेवट जर वाय ने होत असेल व त्यापूर्वीचे अक्षर म्हणजे लेटर जर व्यंजन असेल तर वाय चा आय होऊन क्रियापदास ईएस प्रत्यय लागतो. उदाहरणार्थ टू स्टडी हे क्रियापद आहे, STUDY. आता बघा मी अभ्यास करतो, आय स्टडी, मी सकाळी अभ्यास करतो, आय स्टडी इन द मॉर्निंग, वी स्टडी इन द मॉर्निंग, यू स्टडी इन द मॉर्निंग, यू स्टडी इन द मॉर्निंग. पण जेव्हा ही बद्दल बोलायचं असेल, त्याच्याबद्दल, तुमच्या भावाबद्दल, मित्राबद्दल, तेव्हा हे जे स्टडी क्रियापद आहे ना बघा, ह्याचा शेवट कशाने झालेला? वाय ने. वायच्या अगोदरचं अक्षर व्यंजन असायला पाहिजे. व्यंजन असायला पाहिजे म्हणजे काय? ते स्वर नसावं, म्हणजेच काय ते AEIOU, AEIOU पैकी एक नसावं. सगळं तुम्हाला शिकवलेलं आहे, तसं तुम्हाला माहितच होतं, ते काय विशेष मोठी गोष्ट नाही. असो, टू स्टडी, वायच्या पूर्वीचं जे लेटर असेल, जे अक्षर असेल ते व्यंजन असायला पाहिजे, म्हणजे स्वर नसायला पाहिजे. त्यावेळेला काय होणार? वाय कॅन्सल होणार आणि तो शब्द काय होणार बघा, स्टडीज, STUDIES, स्टडीज. वायचा आय होऊन झाला स्टडीज. उदाहरणार्थ टू ट्राय, TRY, ट्राय. बघा शेवट वाय ने झालेला आहे, वायच्या अगोदरचे अक्षर AEIOU म्हणजे स्वर नाहीये, म्हणजे ते व्यंजन आहे. अशा वेळेस काय होणार? मी प्रयत्न करतो, आय ट्राय, आम्ही प्रयत्न करतो, वी ट्राय, तू प्रयत्न करतोस, यू ट्राय, तुम्ही प्रयत्न करता, यू ट्राय, तो प्रयत्न करतो, ही ट्राईज, TRIES, ही ट्राईज. बघा इकडे आय, इकडे ES. टू ट्राय, वाय त्याच्या अगोदर आर आहे बघा, AEIOU नाही, म्हणजे हा स्वर नाही, म्हणजे व्यंजन आहे. मी रडतो, मी रडतो, आम्ही रडतो. I cry, we cry, you cry, you cry, he cries, she cries, it cries, the baby cries. CRIES. अक्षर तुमच्या हा नियम सुद्धा व्यवस्थित समजून घ्या. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ही, शी आणि इट ह्या तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्यांसमोर येणाऱ्या क्रियापदाचा शेवट जर वाय ने होत असेल व त्यापूर्वीचे अक्षर म्हणजे लेटर जर व्यंजन असेल तर वायचा आय होऊन क्रियापदास ईएस प्रत्यय लागतो. महत्वपूर्ण नियम आहे, व्यवस्थित लक्षात घ्या, लिहून घ्या आणि तोंडपाठ करा. आता तो तिसरा नियम आहे, तो असा आहे, म्हणजे याचा अर्थ काय? हे बघा, मी अभ्यास करतो, आय स्टडी, वी स्टडी, यू स्टडी, यू स्टडी, ही स्टडीज. स्टेप बाय स्टेप इंग्लिश चॅनलला फॉलो करणारा विद्यार्थी कधीच असं म्हणणार नाही की आय स्टडी इन द मॉर्निंग, माय ब्रदर स्टडीज इन द मॉर्निंग. कारण माय ब्रदर म्हणजे तो ही मध्ये गेला. ही, शी, इटच्या बद्दल तो काटेकोरच असला पाहिजे, एकदम चुकता कामा नाही, म्हणजे चुकता कामा नाही अजिबात. होय, आपण शहरी भागात राहता की ग्रामीण भागात राहता मुद्दाच नाही. आपल्याला जर जो अभिप्रेत असलेला अभ्यास जर आपण करेक्ट केला तर आपल्यामध्ये आत्मविश्वास कसा येणार नाही?
100% येणार. फक्त आत्मविश्वासाचं अहंकारात रूपांतर होणे एवढी काळजी घ्यायची. संपला विषय. चला मग आपण तिसरा नियम बघूया. चला आता मला वाटतं आय थिंक हे रिपीटच करूया. सिंपल. ओके. नियम क्रमांक 3 बघा. तिसरा नियम असा आहे की सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ही, शी आणि इट या तृतीय पुरुष एकवचनी कर्त्यांसमोर येणाऱ्या क्रियापदाचा शेवट जर वाय ने होत असेल व त्यापूर्वीचे अक्षर म्हणजेच लेटर जर व्यंजनाऐवजी जर स्वर असेल, बघा एकच एवढाच बदल आहे त्याच्यामध्ये. जर स्वर असेल, स्वर म्हणजे तुम्हाला चांगलं माहिती आहे, ए ई आय ओ यू आणि त्याचा आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे आय थिंक सेकंड लेक्चर मध्ये. स्वर असेल तर वायचा आय होऊन हा प्रश्नच नाही राहत, तर वाय तसाच राहून, एवढाच बदल झाला फक्त, तसाच राहून क्रियापदास ईएस ऐवजी फक्त एस प्रत्यय लागतो. एस प्रत्यय लागतो. बघा शार्प नियम आहे. म्हणजे असं की आता समजा म्हणणे, मी म्हणतो म्हणजे मी म्हणण्याची क्रिया करतो म्हणजे साधा वर्तमान काळ, सिंपल प्रेझेंट टेन्स, आय डू, वी डू. आय डू म्हणजे म्हणण्यासाठी क्रियापद कुठले आहे? से. म्हणजे आय से. म्हणजे बघा टू से हे क्रियापद आहे. तुम्ही आयच्या समोर जेव्हा वापराल तेव्हा ते काय असेल? आय से, वी से, यू से, ही सेज. पण त्याचं स्पेलिंग काय असेल? वायच्या पूर्वी बघा काय आलेलं आहे? स्वर आलेला आहे. अशा वेळेला एस ए वाय आणि फक्त एस असणार. लक्षात घ्या. टू से, सेज. टू बाय, बघा बायज. मी विकत घेतो, आम्ही विकत घेतो. आय बाय, वी बाय, यू बाय, ही बायज, शी बायज, इट बायज. फक्त एस लागला बघा. उदाहरणार्थ टू सिट, बघा एस आय टी सिट. नो, ते वायचाच नेम चालू आहे ना, दुसरा वेगळा झाला. स्टे, टू पे, बघा वायच्या पूर्वी ए आहे, स्वर आहे, म्हणजे मी बिल भरतो. आय पे द बिल, वी आय पे, वी पे, यू पे, ही पेज. आणि पेज होता ना, पी ए वाय एस. बघा जर स्टडी असेल तर स्टडीचं काय होतं बघा, टू स्टडी, एस टी यू डी वाय. बघा ह्या वायच्या अगोदर काय आलेलं आहे बघा, ए ई आय ओ यू आहे का? ए ई आय ओ यू नाही, म्हणजे हे स्वर नाही, म्हणजे हे काय व्यंजन आहे. अशा वेळेला काय होणार? ह्याच्या समोर जे वाय आलेले आहे वाय कॅन्सल होणार आणि वायचा होणार आय, एस टी यू डी आय ई एस. बघा ही शॉर्ट नेम आहे बघा. आणि जर आपल्याला माहित असेल, हे माहित झाल्यानंतर आपल्याकडून चूक होण्याचा प्रश्नच येत नाही. मी सकाळी अभ्यास करतो. आय स्टडी इन द मॉर्निंग, वी स्टडी इन द मॉर्निंग, यू स्टडी इन द मॉर्निंग, यू स्टडी इन द मॉर्निंग, ही स्टडीज इन द मॉर्निंग, शी स्टडीज इन द मॉर्निंग, इट स्टडीज इन द मॉर्निंग, दे स्टडी इन द मॉर्निंग. खूप सिंपल. असो तर मग हे हा जो नियम आहे आता बघा, क्रियापदाचा शेवट जर वाय ने होत असेल, वायच्या पूर्वीचा अक्षर जर स्वर असेल तर वाय तसाच राहतो आणि फक्त एस प्रत्यय लागतो. एवढा साधा नियम आहे. आणि आपण प्रत्यक्षात वाक्यांचा जर सराव करू तेव्हा ते सगळे नियम तुम्हाला व्यवस्थित त्याचं रिव्हिजन होणारच आहे. ठीक आहे. आता ऍक्च्युअली 3च नियम आहेत, परंतु आपण चौथा एकदम दणदणीत याच्याशी संबंधित नियम समजून घेऊ, ज्याच्यामध्ये हा म्हणजे या सर्व नियमांचा समावेश आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. समावेश नाही म्हणता येणार, परंतु असो. तर बघा की सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ही, शी आणि इट या तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्यांसमोर येणाऱ्या क्रियापदाचा शेवट जर इथे वायने होत असं म्हटलं ना, येणाऱ्या क्रियापदाला इंग्रजी भाषेच्या नियमानुसार असा एक सर्वसमावेशक नियम तयार करूया आपण. इंग्रजी ते खरंच आहे म्हणा, आपण तयार करून काय इंग्रजी भाषेच्या व्याकरणाच्या नियमानुसार एस
किंवा ES प्रत्यय लागतोच लागतो. संपलं काम झालं. याच्यानंतर मोकळे झालो. आता आपण वाक्य तयार करायला आपण स्वतंत्र झालो. बघा चौथा नियम, ऍक्च्युली चौथा म्हणजे ते तीन जे नियम आहेत त्यांनाच आपण इनडायरेक्टली त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आणि महत्वाचं सुद्धा आहे की सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ही, शी आणि इट या तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्यांसमोर येणाऱ्या क्रियापदाला इंग्रजी भाषेच्या व्याकरणाच्या नियमांनुसार एस किंवा ईएस प्रत्यय लागतोच लागतो. याचा अर्थ जेव्हा क्रियापदाचा शेवट एस 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 सीएच ओ एक्स झेड ने झालेला नसेल किंवा वाय ने झालेला आहे आणि त्याच्या पूर्वीचा अक्षर जर व्यंजन आहे तर IES हा नियम पण नसेल, किंवा वाय ने झाल्याने त्याच्या पूर्वी जर ए आहे स्वर आहे हाही नसेल, तर अशा परिस्थितीमध्ये ES हा प्रकार जो ऍक्च्युली तो इथेच नियम लागू झाला खरं तर एसचा. ES हा प्रत्यय लागत नसेल तर एस किंवा ES एकतर तो ES लागणार नियमानुसार लागणार, आणि जर एखाद्या क्रियापदाला ES प्रत्यय लागत नाही तर त्याला एस प्रत्यय लागणार कन्फर्म. आता बघा फॉर एक्झाम्पल टू सिट, व्यवस्थित पाठ करून ठेवायचं, व्यवस्थित लिहा, छानपैकी व्हिडिओ पॉज करून वाटल्यास लिहा, व्यवस्थित नियम व्यवस्थित लिहून घ्या. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ही, शी आणि इट ह्या तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्यांसमोर येणाऱ्या क्रियापदाला इंग्रजी भाषेच्या व्याकरणाच्या नियमानुसार एस किंवा ES प्रत्यय लागतोच लागतो. करेक्ट आहे. चला बघा आता उदाहरणार्थ टू सीट, बघा या क्रियापदाचा शेवट एस 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 सीएचओ एक्स झेड ने झालेला नाही किंवा वायचाही संबंध येत नाही, अशा वेळेला त्या क्रियापदाला फक्त एस प्रत्यय, पण तो लागणारच कन्फर्म. कुणासमोर? फक्त ही, शी, इट समोर. आय डू, वी डू म्हणजे बघा मी बसतो, मी तिथे दररोज बसतो, मी बसतो म्हणजे मी बसण्याची क्रिया करतो, मी करतो साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंट टेन्स आय डू. आय डू म्हणजेच बसण्यासाठी जे क्रियापद आहे त्याचं मूळ रूप, त्या क्रियापदाचं मूळ रूप काय? सीट. मग ते असेल बघा असं आय सीट, वी सीट, यू सीट, ही सिट्स, शी सिट्स, इट सिट्स, दे सीट. लक्षात येतं? म्हणजे ह्या ही शीट समोर जे क्रियापद आहे त्याला एकतर एस किंवा नियमानुसार ES प्रत्यय लागेलच लागेल. तुम्हाला ही सुद्धा गोष्ट कळाली की डज हा मूळ शब्द नसून डू हा मूळ शब्द आहे, परंतु त्या डूचा शेवट ओ ने झाल्यामुळे आणि तुमचा नियम जर तोंडपाठ असेल सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ही, शी आणि इट या तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्यांसमोर येणाऱ्या क्रियापदाचा शेवट जर एस 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 सीएच ओ एक्स पैकी ओ ने झालेला तर त्याला ES प्रत्यय लागतो. एवढं साधं आहे. म्हणजे आता बघा इथे हे सीट्स आहे किंवा आपण किती क्रियापद घेतली, उदाहरणार्थ सिंग, मी गाणे गातो, आय सिंग, वी सिंग, यू सिंग, मी गातो म्हणजे मी गाण्याची क्रिया करतो, मी करतो साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंट टेन्स. आय डू, वी डू, यू डू, ही डज, शी डज, दॅट डू. गाण्यासाठी कुठल्या क्रियापद आहे? सिंग. आय सिंग, वी सिंग, यू सिंग, ही सिंग असं तुम्ही म्हणायचंच नाही कधी, ही सिंग्सच होणार ते SINGS. त्याला एस किंवा एस प्रत्यय लागणार म्हणजे लागणार 100%. ही सिंग्स, शी सिंग्स. मी लिहितो म्हणजे मी लिहिण्याचं काम करतो, लिहिण्याची क्रिया करतो, मी करतो, आम्ही करतो, तू करतो, तुम्ही करतो, तो करतो, ती करते. साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंट टेन्स आय डू, वी डू. मग लिहिण्यासाठी क्रियापद कुठे इंग्लिश मध्ये? टू राईट, बघा टू WRIT राईट. बघा आय राईट ए लेटर, मी एक पत्र लिहितो, आय राईट ए लेटर, वी राईट ए लेटर, आय राईट, वी राईट, यू राईट, ही राईट्स, शी राईट्स, इट राईट्स, दे राईट. बघा त्याला फक्त तिकडे WRITS प्रत्यय लागणार. अक्षर येतं, व्यवस्थित लिहून घ्या. तर आता आपण हा जो काही अभ्यास केला तर साध्या वर्तमान काळाचं मराठीतलं स्ट्रक्चर, साध्या वर्तमान काळाचं इंग्रजीतलं स्ट्रक्चर याचा जो आपण अभ्यास केला, त्याच्यासोबतच ही, शी, इट ह्या समोर जे क्रियापद येतं त्याला एस किंवा एस प्रत्यय कसा लागतो त्याचा अभ्यास केला. आता याला धरून आपण पुढच्या लेक्चर पासून साध्या वर्तमान काळाची नानाविध प्रकारची वाक्य शिकायला सुरुवात करणार आहोत. तुर्तास आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सर्वांनी स्वस्त राहा, व्यस्त राहा आणि मस्त राहा. टेक केअर.